नमस्कार, जय महाराष्ट्र। बसस्थानक चौकात पोलीस चौकी नावालाच बसस्थानकात चोरीचे प्रमाण वाढले, महिलांची सुरक्षा ऐरणीवर। वाढत्या लोकसंख्येमुळे शहराचा भौगोलिक विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे, परिणामी गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनाही वाढत आहेत। अशा घटनांना आळा घालण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी पोलिसाचा वापर वाढवण्यासाठी पोलीस ठाणे निहाय तसेच पोलीस बसस्थानक चौकात पोलीस चौकी उभारण्यात आली। मात्र वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या पोलीस चौकी नेहमी बंद राहत असल्याची गंभीर बाब निदर्शनास आल्याने या पोलीस चौकी नावापुरताच म्हणायची वेळ देऊळगाव राजांकडे आली आहे। बसस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे नाही, रात्रीच्या वेळी महिला आणि मुलीची सुरक्षा ऐरणीवर आली आहे। बसस्थानक चौकात वाहतूक पोलिसाची गरज आहे। आज रोजी तालुक्यात देऊळगाव राजा हे सर्वात मोठी बाजारपेठ आहे। नागरिक शहरात शासकीय कामासाठी दररोज येणे जाणे करतात। दिवसभर बसस्थानकात वर्दळ असते, त्यामुळे चोरीचे प्रमाण दिवसांदिवस वाढत असल्याचे बसस्थानक चौकात पोलीस चौकीची स्थापना करण्यात आली। वर्दळीच्या ठिकाणी गुन्हेगारी घटना घडल्यास तत्काळ पोलीस चौकीत संपर्क साधता यावा असा उद्देश होता। तसेच चौकीत उपलब्ध पोलीस अंमलदाराकडून वर्दळीच्या ठिकाणासह परिसरात ग्रस्त व निरागी ठेवणे शक्य होते, परंतु आज रोजी बसस्थानक चौकातील पोलीस चौकी बंद असल्याने या परिसरात काही वाद विवाद झाले तर यातून गुन्हेगाराचाच लाभ होतो। असे प्रकार अनेक ठिकाणी घडत असतात। वादीचे प्रकार घडल्यास पोलीस चौकीत धाव घेतली जाते, परंतु चौकी बंद असल्याने वाद वाढत जाऊन त्यातून गंभीर स्वरूपाची घटना घडण्याची शक्यता असते। तसेच बसस्थानक चौक हे जाफराबाद चौफुली आणि मुख्य मार्गावर भाजीपाल्याच्या गाड्या, फ्रूटच्या गाड्या रस्त्यावर दोन्ही कडेला असतात, त्यामुळे दुचाकीवर चारचाकी वाहन रस्त्यावर लावण्यात येत आहे। त्यामुळे वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। वर्दळ असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या सर्व ठिकाणी पोलिसाची गरज आहे व पोलीस चौकी नियमित सुरू ठेवण्याची नागरिकांची मागणी आहे।